आज मी तुम्हाला शिलाईविषयी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या इतर तुम्हाला कोणीही सांगणार नाही। या लहान लहान गोष्टी तुम्हाला कोणीच शिकवणार नाही आणि या गोष्टी जेव्हा मी काम करत गेले, जेव्हा मी शिकत गेले आणि त्या अनुभवातून मला आलेल्या ह्या काही गोष्टी आहेत आणि त्याच गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मला जर ह्या गोष्टी सुरुवातीपासून माहीत असत्या तर आज मी थोडे वेगळ्या लेवलला पोहोचले असते। अशा 5 गोष्टी ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शिलाई काम शिकू शकता आणि तुमचं शिलाई काम कमीत कमी वेळेत चांगलं होऊ शकतं, सुधरू शकतं। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर मी तुम्हा सर्वांचं धन्यवाद करते, कारण माझ्या कालच्या व्हिडिओला जर तुम्ही प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे। तर खूप जणांचं असं म्हणणं असतं, जेव्हा माझ्याकडे चांगली शिलाईची मशीन येईल तेव्हाच माझं काम चांगलं प्रोफेशनल होईल। माझ्याकडे 30-50 हजाराची मशीन असेल तेव्हाच मी प्रोफेशनल काम करू शकेन, पण हे अजिबात खरं नाही। जर तुम्ही सुरुवात 5 हजाराच्या मशीन पासून केली तरीही तुमचं ते 50 हजाराची मशीन जे काम करणार आहे तेच काम ती 5 हजाराची मशीन ही तुम्हाला करून देणार आहे। मी तुम्हाला माझंच सांगायचं झालं तर मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी सेकंड हँड मशीन घेतली होती, ती पण फक्त 2800 रुपयाला। हो, 2800 रुपयाची माझी मशीन होती, ती पण सेकंड हँड होती आणि त्या मशीनवरच मी गेले 5 वर्ष झालं काम करते आहे आणि ती मशीन अजूनही माझ्यासोबत आहे। फक्त त्या मशीनला मी पुन्हा 1000 ते 1200 रुपयाची मोटर बसवून इलेक्ट्रिक करून घेतलेली आहे। याच्या व्यतिरिक्त मी त्या मशीनला काहीही केलेलं नाही। आजपर्यंत तीच मशीन माझ्यासोबत आहे, त्याच मशीनवर मी माझं काम करत असते। म्हणून तुम्ही सुरुवात करताना तुमच्याकडे जे आहे जसं आहे त्यापासून सुरुवात करा। मशीन कोणतीही असो, तुमचं काम तर मेहनतीने आणि सातत्यानेच परिपूर्ण होणार आहे। जर तुम्ही ही शिलाई काम शिकत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीलाच तुम्ही ब्लाउज ड्रेस डायरेक्ट शिवायला घ्यायचं नाही। अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला शिकायला समजायला अजून खूप जास्त वेळ जाणार आहे। वर्षानुवर्ष जातात चांगला ब्लाउज फिनिशिंग मध्ये ब्लाउज शिवण्यासाठी। म्हणून सुरुवात ही तुम्ही छोट्या गोष्टीपासून करा, जसं की पेटीकोट, कुंची, टकूचं, अशा छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा। तुम्ही यातूनच हळूहळू प्रोफेशनल होत जाणार आहात। तुम्हाला जर या छोट्या छोट्या गोष्टी जर येत नसतील आणि जर तुम्ही डायरेक्ट ब्लाउज शिवायला घेतला तर तो तुम्हाला अजिबात जमणार नाही। तुम्ही अजून नवीन आहात, तुम्हाला अजून खूप काही शिकायचं आहे, खूप काही जाणून घ्यायचं आहे। म्हणून प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही बारकाईने बघण्याचा, ती गोष्ट बारकाईने शिकण्याचा प्रयत्न करा। सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने शिकण्याचा, बारकाईने बघण्याचा प्रयत्न करा आणि मनापासून शिकण्याचा प्रयत्न करा। जेव्हा तुम्ही तुमचं काम सुरुवातीपासून, कामाची सुरुवात झिरो असतानापासून जर मन लावून तुम्ही ते काम शिकलात तर त्या कामात प्रोफेशनल होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही। मी पण जेव्हा शिलाई कामाला नवीन सुरुवात केली होती तेव्हा सुरुवातीला फक्त मी अगोदर सरळ टिपा मारायला शिकले, त्यानंतर खिडकीचे पडदे, उशीचे कवर, पेटीकोट, लहान मुलींचे फ्रॉक, पॅन्ट, अशा पद्धतीने मी छोटी सुरुवात केली। आता मात्र मी एखाद्या डिझाईनचा फोटो जरी बघितला तरी ती डिझाईन मला डायरेक्ट ब्लाउजवर बनवता येईल। हे का शक्य झालं, कसं शक्य झालं, तर मी प्रत्येक गोष्ट मनापासून शिकले आणि तुम्हालाही मी तेच सांगत आहे। आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर 100% गॅरंटीने तुम्ही प्रोफेशनल होणार आहात। अजून एक प्रत्येकाला वाटत असतं, माझं काम हे सुरुवातीपासून परफेक्ट असायला हवं। सुरुवातीला टिपा वाकड्या तिकडे जाणे, खूप कपडे खराब होणं, सुरुवातीला प्रॅक्टिस करताना, कटिंग करताना कळत नाही कात्री कशी पकडायची, सरळ कसं कट करायचं, कात्री वळवायची कशी, काहीच कळत नाही। आपण पूर्णपणे गोंधळून जातो आणि आपल्याला वाटतं हे सगळं बंद करावं, मला हे जमणार नाही, हे काम माझं नाहीच, माझ्यासाठी नाहीच, मला काहीच जमत नाही। आणि काय होतं तर शिलाई काम हे सुरुवातीला सोडून दिली जाते, बंद केली जाते। जर तुम्हालाही अशा पद्धतीने काही अडचणी येत असतील, तुम्हालाही असंच वाटत असेल की मी शिलाई काम शिकू शकत नाही, पण तरीही या सगळ्यावर जर तुम्ही मात करून शिलाई शिकलात तर तुम्ही नक्कीच यात एक्सपर्ट बनणार आहात। जेवढे तुम्ही कपडे घाण कराल, जेवढे कपड्याच तुम्ही वाटोळ कराल तेवढी तुमच्याकडून प्रॅक्टिस होणार आहे आणि त्यातूनच तुम्ही अजून बेटर होणार आहात। सुरुवातीला मी हे खूप सारे कपडे घाण केलेत, खराब केले, सरळ टिपा येत नाहीयेत, फिटिंग व्यवस्थित येत नाहीये, वाकडं तिकडं कोणीकडे तर शिवायचं, कोणीकडे तर फाडायचं, या चुका मी पण केलेल्या आहेत। आणि मी एक केलेली गोष्ट, जेव्हा मी नवीन शिकत होते त्यावेळेस असा तयार केलेला ब्लाउज जो मी दुसऱ्या टेलर कडून शिवून आणला होता तो पूर्णपणे उसवून त्याला रिटर्न डबल शिवून पुन्हा मी तो घातला होता। तर तुम्ही हे अशा पद्धतीने काहीतरी उद्योग करून बघू शकता। आणि जेव्हा उसवलेला ब्लाउज शिवून जेव्हा मी घातला होता, जेव्हा मी वेअर केला होता तेव्हाचा आनंद हा वेगळाच होता। म्हणूनच अशा पद्धतीने तुम्ही हे काहीतरी आयडिया काढा, काही ना काही शिकत राहा, त्यामध्ये रुळत जा। आणि काय शिकायचं म्हणलं तर ते चुका तर होतच असतात आणि एखाद्या चुकीतून शिकलेली गोष्ट ही कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहत असते। म्हणून चुकतंय, बिघडतंय म्हणून त्यात अडकून राहायचं नाही,
तर त्यातून शिकत राहायचं, पुढे चालत राहायचं. आपण जेव्हा नवीन शिलाई काम शिकत असतो तेव्हा आपल्या मनात सारखं उत्साह असतो. मी असं शिवीन, तशी शिवीन ब्लाउज, त्याची शिलाई एवढी घेईन, मला एवढं पैसे येत्याला, मला तेवढं पैसे येत्याला. पण ही चूक तुम्ही करायची नाही. अगोदर तुम्ही पूर्ण शिकून घ्या, त्यानंतर पैशाबद्दल विचार करा. जेव्हा आपण शिलाई काम सुरुवातीला शिकत असतो तेव्हा मनात खूप जास्त प्रश्न येत असतात. या ब्लाउजला किती शिलाई येईल, अशी डिझाईन केल्यावर किती शिलाई घ्यावी, ही उत्सुकता सर्वांच्याच मनात असते. पण इथं तुम्ही थोडंसं मनाला कंट्रोलमध्ये ठेवा. तुम्ही अगोदर सर्व गोष्टी व्यवस्थित शिकून घ्या. आपण शिलाई काम हे कमाई करण्यासाठीच शिकणार आहोत, पण पूर्ण शिकेपर्यंत थोडासा मनावर ताबा ठेवायचा, भानावर कंट्रोल करायचं. जेव्हा तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने शिकणार आहात, प्रोफेशनल होणार आहात, तेव्हा कस्टमर तुम्हाला खुशी खुशी 10-20 रुपये जास्त देऊन जाईल. का तर कस्टमर खुश आहे, आनंदी आहे, त्याला तुमचं शिलाई काम आवडलेलं आहे. पण जर तुमचं शिलाई काम चांगलं नसेल, त्यात फिनिशिंग नसेल, तर मात्र ते कस्टमर तुम्हाला पैसे देण्याचे तर सोडाच, तुमच्यावर ते ओरडून जाईल, तुमच्यावर ते नाराज होऊन जाईल. म्हणून तुम्हाला सुरुवातीला पूर्णपणे फोकस आपल्या शिलाई कामावर करायचा आहे, शिकण्यावर करायचा आहे. कसे मी चांगल्यात चांगल्या पद्धतीने कपडे शिवेन, बनवेन आणि माझ्या कामामुळे कस्टमर कसा खुश होईल यावर पूर्णपणे फोकस करायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला दररोज ही तुमच्या कामाची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या सवडीने तुमच्या शिलाई कामासाठी वेळ देत असाल, आठवड्यातनं 1-2दा जमल तसं जर तुम्ही शिलाईसाठी वेळ देत असाल, तर तुम्ही प्रोफेशनल टेलर अजिबात बनणार नाही. म्हणून तुम्हाला रेग्युलर प्रॅक्टिस करावी लागणार आहे. टिपा मारणं, रोज कटिंग, रोज फिटिंग, असं थोडं थोडं अर्धा तास का होईना त्या प्रॅक्टिससाठी द्यायचं. नवीन नवीन आयडिया शोधायच्या आणि त्यातून शिकायचं. हे काम अशा पद्धतीने करू, बघू कसं येतंय, हे काम अशा पद्धतीने बघू कसं येतंय. अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं त्यात स्वतःच हे आयडिया लावत जावा. सारखं सारखं तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या कामात आणून बसवा. एक दिवस करायचं, आज करू उद्या नको, उद्या करायचं आज नको, अशा पद्धतीचे वागणं टाळायचं. जर तुम्हाला प्रोफेशनल बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. ज्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिस करून शकता त्या गोष्टी तुम्ही कधीच विसरत नाही. म्हणून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कडे लक्ष द्या. ती पण रोजच्या रोज गॅप न देता प्रॅक्टिस करत राहा. जर तुम्ही दररोज 1 तास जरी शिलाई कामासाठी प्रॅक्टिससाठी दिलात तर 2 ते 3 महिन्यात तुम्ही शिलाई काम हे पूर्णपणे शिकणार आहात. तुम्ही कुठं बाहेर जाऊन शिकत असाल किंवा घरातच युट्यूबवरून शिकत असाल किंवा अजून इकडून तिकडून कुठून तरी शिकत असाल, तरी सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज डेली प्रॅक्टिस ही करावीच लागणार आहे. तुम्ही जेवढ्या फिनिशिंग मध्ये तुमचं काम कराल तेवढे तुमचं कस्टमर वाढणार आहे. आणि चांगलं फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिसच करावी लागणार आहे. आणि प्रॅक्टिस करणं ही या शिलाई कामापुरतीच मर्यादित नाही, तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर प्रोफेशनल व्हायचं असेल तर त्या क्षेत्रात तुम्ही प्रॅक्टिसनेच प्रोफेशनल होत असता. आणि प्रोफेशनल होण्यासाठी तुम्हाला थोडंसं कष्ट घ्यावे लागेल, त्या कामासाठी खूप जास्त वेळ द्यावा लागणार आहे आणि अर्थातच त्या कामाची आवड ही असावी लागणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात माझे काही अनुभव शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.